सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे तुम्हाला दररोज नवनवीन काहीतरी पाहायला मिळतं। अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। एका 65 वर्षीय वृद्ध महिलेचा आजारपणामुळे मृत्यू झाला। मृत्यूनंतर प्रथेनुसार या महिलेच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू झाली। या महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यात आला। मात्र त्यावेळी तिथे जे घडलं ते अनपेक्षित होतं। घटना सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर त्यावेळी स्मशानभूमीत एक चमत्कार घडला। महिलेच्या मृतदेहाला अग्नी देणार त्याआधी अचानक तिच्या शरीराची हालचाल सुरू झाल्याचे दिसलं। हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच जण घाबरले। सर्वजण सरणापासून लांब गेले। त्यावेळी महिला अचानक उठून उभी राहिली। हे पाहून लोक हैराण झाले। महिला जिवंत झाल्याचं पाहून तिच्या कुटुंबियांना मात्र आनंद झाला। तामिळनाडूच्या त्रिची मधील ही घटना आहे। चिन्नीमला वय 65 या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता। कुटुंबातील अन्य सदस्य सुद्धा तिच्या आसपासच राहत होते। 16 नोव्हेंबरला दुपारी जेवताना चिन्नीमला यांची तब्येत अचानक बिघडली। त्यांचे पती देखील घाबरले। ते कुटुंबातील अन्य सदस्यांच्या मदतीने पत्नी चिन्नीमलाला रुग्णालयात घेऊन गेले। रस्त्यात चिन्नीमला यांची तब्येत जास्त बिघडली। त्यांच्या शरीराची हालचाल बंद झाली। कुटुंबीय घाबरले। त्यांनी हाताची नस तपासली। नस बंद झालेली। महिला श्वास घेत नव्हती। कुटुंबियांना वाटलं की महिलेचा मृत्यू झालाय, म्हणून ते महिलेला परत घरी घेऊन आले। महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू। घरातील लोकांनी पंडित बोलावला। सर्व विधी पूर्ण केले। त्यानंतर मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेले। नातेवाईकांसह गावकरी सुद्धा स्मशानात पोहोचले। चितेवर लाकड ठेवण्यात आले। नातेवाईकांनी चितेवर ठेवण्यासाठी महिलेचा मृतदेह उचलताच हालचाल दिसून आली। ते पाहून लोक घाबरले। अचानक महिला उठली। तिने हातपाय हलवले। सरणावरून उठून बसली। समोरचं दृश्य पाहून ती सुद्धा चक्रावली की हे काय चालू झालं। त्यानंतर लोकांनी तिला काय झालं हे सांगितलं। ही संपूर्ण घटना गावात चर्चेचा विषय बनली आणि तसंच सोशल मीडियावरती देखील हे प्रकरण चांगलंच व्हायरल होतंय।